संपूर्ण कार्यक्रम म्हणजे कशा प्रकारे कलाक्रीडा महोत्सव आहे किंवा आपण साजरा करणार आहोत त्याची आपले सरचिटणीस आमचे अध्यक्ष तुमच्यासमोर ठेवलेलंच आहे सगळं डिटेल. दरवर्षीप्रमाणे 36वा कलाक्रीडा महोत्सव अगदी जोमाने आम्ही साजरा करण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते सज्ज आहेत. तुम्ही पाहतच असाल बाहेर सगळी जी कामं चालू आहेत त्या दृष्टीने जी अंतिम टप्प्यातली कामं असतात म्हणजे आता चेस नंबर देणं किंवा कोड नंबर देणं हे तर ती कामं चाललेली आहे. ग्राउंडचं सुद्धा काम सगळं चाललेलं आहे. 6 दिवसाचा असा भरगच्च कार्यक्रम यावेळी आपण दरवर्षीप्रमाणे योजलेला आहे. नवीन स्पर्धा ज्या सांगितल्या सेपॅक टॅक्रो आणि आर्म रेसलिंग या स्पर्धा लाठीकाठी चा उल्लेख केला. पारंपरिक खेळ आहेत परंतु आता जे परत पुन्हा समाजामध्ये रुजू होत चालले त्यामुळे त्याला आम्हाला चांगला प्रतिसाद. सांघिक क्रीडा स्पर्धांना जास्तीत जास्त प्रतिसाद मिळाला. म्हणजे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे विभागीय कलाक्रीडा महोत्सव जे वसई विरार महानगरपालिकेतर्फे 3 ठिकाणी भरवले जातात. विरार, नालासोपारा आणि मौलाना या 3 विभागात भरवले जातात. ते यावर्षी त्यांनी इलेक्शन च्या कारणासह त्यांनी ते भरवले गेले नाही आहे. त्यामुळे जो फोर्स आमच्याकडे वाढला तो त्याचं कारण ते आहे. महानगरपालिकेचं सहकार्य आम्हाला सगळं आहे. फक्त आर्थिक सहकार्य ते देऊ शकले नाही. त्यांनी आम्हाला कारण फक्त ते इलेक्शन आहे आचारसंहिता लागलेली असेल आणि थोडंसं आर्थिक म्हणजे आम्हाला ऑफिशियली त्यांनी काही डिक्लेअर नाही केलं परंतु त्यांनी आम्हाला आर्थिक सहकार्य जे गेले 11 वर्ष देत होती महानगरपालिका ते आम्हाला यावर्षी त्यांनी दिलेलं नाही आहे. परंतु आपल्याकडे असे क्रीडाप्रेमी आहेत. आपल्या वसई तालुक्यात बरेचसे व्यवसाय जे आहेत ते क्रीडाप्रेमी सुद्धा आहेत. तर त्यांच्याकडून त्यांना आम्ही प्रत्यक्ष अप्रोच दिला आणि या कलाक्रीडासाठी आम्ही त्यांच्याकडे अनुदान मागितले. बऱ्याच जणांना आम्ही त्यांना त्याचा जो फंड असतो CRS फंड असतो त्याच्यासाठी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे. त्याच्या काही कंपन्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. असं करून आम्ही खर्चाचं नियोजन करायचा प्रयत्न केलेला आहे. कलाक्रीडा महोत्सव हा तेवढ्याच जोमात होणार आहे जो गेली 35 वर्ष होत होता. आमचे कार्यकर्ते तेवढेच तयारीनिशी आजही आहेत. बाकी सगळे जे कार्यक्रम असणार आहेत ते तुम्हाला कार्यक्रम पत्रिका दिलेली आहे आणि मी प्रेस नोट दिलेली आहे. त्याच्यामध्ये आमंत्रण पत्रिका दिलेली आहे. त्यामध्ये रोज जे कार्यक्रम असणार आहे त्या कार्यक्रमाची सुद्धा माहिती दिलेली आहे तुम्हाला. अजून आम्हाला म्हणजे खेळाडू हे नाही झालेला आहे. बाकी कलाकारांपैकी राकेश बेदी आणि अमोल गुप्ते म्हणजे आता ते काल संध्याकाळी फिक्स झालं त्यामुळे पत्रिकेत नाही नवीन पत्रिका येते त्याच्या खेळाडूंचा अजून फिक्स नाही झालेला आहे. आमचा प्रयत्न चालू आहे कुठलातरी चांगला क्रिकेटर म्हणजे प्रयत्न म्हणजे काय पण अजून नाव कन्फर्म नाही झालं. त्यामुळे आम्ही ब्रँड ॲम्बॅसेडर आणि ज्योत प्रज्वलित करायला कोण असणार आहे त्याच्यासोबत आपल्या वसई विरार शहर महानगरपालिकेचे माननीय आयुक्त मनोज सूर्यवंशी हे असणार आहेत. आज आपल्या वसई धर्मप्रांताचे आज बिशप थॉमस डिसोजा हेही उद्घाटक म्हणून असणार आहेत. सोबत हे जे राकेश बेदी कलाकार जे आहेत टी आणि नाट्य टी आणि सिने कलाकार त्यानंतर अमोल गुप्ते जे लेखक दिग्दर्शक आहेत चांगले मोठे नाव असलेले ते असणार आहेत कला विभागाचं उद्घाटन करण्यासाठी. अशा तऱ्हेने आम्ही आयोजन केलेलं आहे. 26 तारखेला आमचं उद्घाटन झाल्यानंतर मास्टर दत्ताराम रत्नमंचावर आमची वसई डान्स ही स्पर्धा होणार आहे आणि त्याच वेळेला सर्व ठिकाणी स्पर्धा सुरू होणार आहे. यावेळी प्रतिसाद खूप वाढल्यामुळे आम्हाला स्पर्धा 26 तारखेला सकाळपासून सुरू करायला लागते. पण आमच्याकडे 5च दिवस आहेत. लिमिटेड एरिया लिमिटेड ग्राउंड आहे कारण चिमाजीअप्पा ग्राउंड आहे, क्रीडा मंडळ आहे, बाजूचं समाज मंदिर आहे आणि समोरचं संपूर्ण नील स्कूल आहे. कला विभागामध्ये संपूर्ण नील स्कूल म्हणजे संपूर्ण अगदी सगळे एकही वर्ग सुटलेला नाही अशा तऱ्हेने स्पर्धक संख्या आलेली आहे. त्यामुळे आम्हाला 26 तारखेला सकाळपासून म्हणजे इतर वर्षी वेळेला आमची रंगवली स्पर्धा ही 25 तारखेपासूनच सुरू होते कारण रंगवली स्पर्धाला जास्ती वेळ द्यायला लागतो. ही 25 तारखेपर्यंत सुरू होणार आहे. 26 तारखेला आमची सकाळी हस्तकला ही स्पर्धा सुरू होणार आहे आणि आपला जो लीग फुटबॉल हा जो गेम आहे तो 26 तारखेला सकाळपासून सुरू होणार आहे. बाकी सर्व सांघिक संध्याकाळी 6 वाजता आपल्या क्रीडा या चिमाजीअप्पा मैदानावर कबड्डी, खो खो, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल आणि इतर बॉक्सिंग स्पर्धा आम्ही 27 तारखेला ठेवलेली आहे.
जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा आहे. त्यानंतर तिकडे एक चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे आम्ही फोक मराठी. म्हणजे बऱ्याच जणांनी असं सजेशन केलं होतं की फोक अख्यान जो आजकाल मराठी कार्यक्रम भासतोय फार, तर तो आणावा. तर त्यांची मानधन फार उच्च दर्जाचे कलाकाराला ते आत्ता तरी परवडण्यासारखे नाही. म्हणूनच त्याच धर्तीवर एक कार्यक्रम उदय सागर निर्मित एक कार्यक्रम त्याच याच्यावर द फोक मराठी त्याच्यासारखंच आहे. फक्त त्याच्यामध्ये त्या फोक अख्यांमध्ये गाणी आहेत, त्याच्यामध्ये काही नृत्य पण आहेत, आपली पारंपरिक आणि याची नृत्य पण आहेत. अशा तऱ्हेचा एक कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. 28 तारखेला आपलं फॅशन शो असणार आहे, पारंपरिक वेशभूषा शो. 29 तारखेला शरीर शोधतो ही स्पर्धा आहे. 30 तारखेला तो कार्यक्रम ठेवलेला आहे. 31 तारखेला सायंकाळी समारोपाचा कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता सुरू होईल. त्यानंतर जनरल चॅम्पियनशिप आणि विशेष नैपुण्य कला, विशेष नैपुण्य क्रीडा आणि सर्वसाधारण नैपुण्य कला क्रीडा अशा 3 ज्या महत्त्वाच्या ट्रॉफीज त्या दिवशी दिल्या जातात. म्हणजे आम्हाला दुःख होत आहे सांगताना की आमचे मार्गदर्शक मिळतात मुकेश सावे यांचं आकस्मिक 3 आठवड्यापूर्वी निधन झालेलं आहे. म्हणजे आमचं छत्र सरवले असं आम्हाला वाटतं. म्हणजे आमच्यावरती म्हणजे काही आम्हाला अडचण आली आणि त्यांना संपर्क साधायचा नाही तर छत्र सरवले आपल्या डोक्यावरचं असं ही भावना आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे. परंतु कार्यकर्त्यांनी जोमाने हे केलं आहे की हा कलाकारा महोत्सव यशस्वी करायचा हीच त्यांच्या परीने कार्यकर्त्यांच्या परीने मुकेशजी सावे यांना आदरांजली असेल अशा जोमाने आमचे सगळे कार्यकर्ते लागलेले आहेत. तर आम्ही यावर्षीपासून जी कला विशेष नैपुण्य ढाल, क्रीडा विशेष नैपुण्य ढाल आणि सर्वसाधारण नैपुण्य ढाल ही स्वर्गवासी मुकेश सावे स्मृती असं आम्ही म्हणजे यापुढे या तिन्ही जी ढाली आहेत त्या स्वर्गवासी मुकेश सावे यांच्या नावाने असणार आहेत. हे आम्ही आमच्या संपूर्ण कमिटीमुळे आमच्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे. ते तुम्हाला आम्ही त्यांच्यासमोर सांगतो. अशा तऱ्हेची आमची सर्व तयारी आहे. राज्य आजपर्यंत हजारोच्या वर स्पर्धक आपले राज्यस्तरावर गेले आणि शेकडोंमध्ये राष्ट्र स्तरावर गेलेले आहे आणि 100च्या आत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर. एकच उदाहरण आहे आनंद मेहतांची ऑलिम्पियड हे तर आपल्या कलाकाराचाच नाव आहे. त्याच नाही एकच नाही नाव धरत. म्हणजे मला तुम्हाला बोलायला खेद वाटते की आमची जी स्मरणिका ही गेल्या वर्षीची आहे ती तुम्हाला दिली, तुम्ही पाहिली नाही वाटत. त्याच्यामध्ये सगळी प्रत्येक 5 वर्षाची आमची स्मरणिका येते, त्याच्यामध्ये सगळी नोंद असते. तर कोण राज्यस्तरावर गेले, कोण राष्ट्रस्तरावर गेले, कोण आंतरराष्ट्रीय स्तरावर समजलेले आहे त्यांचे आपली सगळी नोंद आणि ती आजही आमच्याकडे सगळी नोंद आमच्या दप्तरी आहे. कधी कोणाला काय लागलं तरी आम्ही संपूर्ण काढून देऊ, कारण ती फार मोठी वास्ट आहे. पुढे डिस्प्ले नाही करू शकत. परंतु आपल्याकडे प्रथम द्वितीय तृतीय जे येतात आपल्या याच्यामध्ये त्यांनी काय ॲथलेटिकमध्ये आता त्यांनी काय रेकॉर्ड केला आहे, कुठल्या रेकॉर्डमध्ये केलं त्यांनी. जर कुठे एखादा राष्ट्रीय रेकॉर्ड किंवा राज्यस्तरावरचा रेकॉर्ड जर मोडला असेल तर तिकडे आपला बोर्ड असतो, त्या बोर्डवर आपण नमूद करतो आणि त्याच्यावर त्यांचं नाव, त्यांनी केलेला रेकॉर्ड आणि कुठल्या स्पर्धा प्रकारामध्ये केलेला रेकॉर्ड याची आपण म्हणून आपण डिस्प्ले ग्राउंडवर ठेवतो तेवढी. कारण तुमचं म्हणणं बरोबर आहे, खेळाडूंना त्यामधून प्रोत्साहन मिळालं पाहिजे त्यासाठी, तर ते आपण करतो. 256 दिया है उसमें, हमारे इसमें दिया है कबड्डी. सांघिक खेळाडूमध्ये कबड्डीमध्ये सगळ्यात जास्ती यावर्षी सगळ्याच प्रकार पडले. 15 ते 17% आमचे पार्टिसिपेशन वाढलेले आहे. 60,000च्या वर आता आम्ही 60,000च्या वर मोजतच नाही, सांगतो का 60,000च्या वर गेलेले आहे. म्हणजे हिटनी मोजलं तर ते अगदी 75,000च्या वर हिट सगळ्या मोजतात, म्हणजे प्रत्यक्ष गेलेल्या हिट होतात त्या मोजल्या. तर तसं आहे, सगळ्याच याच्यामध्ये वाढ झाली. आमच्या चित्रकले स्पर्धेमध्ये 3,800 स्पर्धक आम्हाला, म्हणून मी मला इंग्लिशमध्ये जागा कमी पडते आम्हाला, अशी परिस्थिती आहे. वर्ग पुढे ठेवायचे म्हणजे आमचे कला विभागाचे गेले 3 दिवस रात्र बसले आणि त्यांनी सगळं सेटिंग केलेलं आहे. याचं वेळापत्रक पूर्ण केलेलं आहे. कुठल्या वर्गामध्ये सगळी तयारी झालेली आहे कुठल्या वर्गामध्ये. कारण का त्या जी अशा काही स्पर्धा आहेत चित्रकला किंवा हस्ताक्षर याला मॅक्झिमम पार्टिसिपेशन असते आणि त्यांच्यासोबत त्यांचे पालकवर्ग येतात.
त्यामुळे 27 तारीख जर आमच्याकडे इंग्लिश स्कूलमध्ये तुम्ही आला तर आपल्याकडे जत्रा बनवली येते 27 तारखेला इंग्लिश स्कूलमध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे आमचे कार्यकर्ते जे 6 वर्षाखाली आणि 9 वर्षाखालीची मुलं असतात आणि 12 वर्षाखाली या 3 गटामध्ये आमचे कार्यकर्ते शेवटचा मुलगा त्यांच्या पालकाच्या हातामध्ये गेल्याशिवाय किंवा तिथून हलणार नाही ही दखल ही काळजी घेतली जाते. आमचे कार्यकर्ते एवढे शेवटचा मुलगा म्हणजे कुठलाही मुलगा सोबत त्याचे पालक आम्ही आणावं तिकडे म्हणजे तुम्ही 27 तारखेला येऊन पहा कोण जर तुम्ही असतील त्याची रेकॉर्डिंग बघा कशा प्रकारे नियोजन केलं जाते त्या स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा या 2 स्पर्धेला सगळ्यात जास्ती पार्टिसिपेशन असते स्पर्धक जास्ती असतात त्यांचे पालक असतात स्पर्धकांचे हे सगळं असं अशा प्रकारे असतं. ग्राउंडवर तर ग्राउंड खूप मोठा एरिया आहे ग्राउंडवर तर रोज सायंकाळी कधी तुम्ही इतके वर्ष पाहिलेलीच कशा प्रकारे असते